कुंभ राशीच्या लोकांसाठी पुढे येणारा हा काळ आयुष्यातला पॉइंट ठरणार आहे. 21 सप्टेंबर 2025 हा दिवस तुमच्या नशिबाला पूर्णपणे कालाटणी देणारा असणार आहे. 10 वर्षानंतर अशा प्रकारच्या महागृहस्थिती व घटस्थापनेचा शुभ काळ एकत्र येत आहे. यामुळे तुमच्या जीवनात इतर ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या आता संधी दूर वाटत होत्या सर्व तुमच्या आता दारी येणार आहेत. या घटस्थापनेचा कुंभ राशीवर विशेष प्रभाव. हा काळ तुमच्या राशीसाठी ग्रहांचा अतिशय अनुकूल संयोग घेऊन येत आहे. शनिदेवाची कृपा तुमच्या कर्माला फळ देणार आहे. आर्थिक वाढ, नवीन नोकरी, पदोन्नती, व्यवसाय झपाट्याने वाढीसाठी हा काळ खूप लाभदायी आहे. 10 वर्षात पहिल्यांदा जीवनाला नवा अर्थ देणारे निर्णय तुम्हाला घेता येणार आहेत. ते 21 सप्टेंबर घटस्थापनेचा अर्थ काय? घटस्थापना म्हणजे नवीन सुरुवात, नवीन ऊर्जा, नवीन आध्यात्मिक व आर्थिक दृष्टिकोनातून पुनर्जन्माचा क्षण. तुमच्या राशीतील ग्रहाची अशी स्थिती तयार झाली आहे की ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रत्येक वर्ष प्रयत्न करत होतात त्या आता अचानक मार्गी लागतील. जुने अडथळे दूर होतील आणि मनात नाही अशी नवीन आशा निर्माण होईल. आध्यात्मिक जागृती आणि आत्मविश्वास वाढून जीवनाला नवे दिशादर्शन मिळेल. आर्थिक प्रगती, संधीचा दरवाजा उघडणारे 21 सप्टेंबर पासून तुमच्या कुंभ राशीच्या जीवनात आर्थिक क्षेत्रात मोठे परिवर्तन होण्याची चिन्ह दिसत आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही कित्येक वर्ष परिश्रम करत होता ते आता हळूहळू फळास येतील. खालील संधी काही विशेषत आहेत. लाभदायक ठरतील. नवीन व्यवसाय किंवा नोकरीचे दरवाजे उघडतील. पूर्वीच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती पण संधी मिळत नव्हती. या क्षेत्रात आता दरवाजे खुले होणार आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची योजना प्रत्यक्षात येऊ शकते. कर्ज किंवा भागीदारी सहज सुरुवात करण्याची संधी मिळेल. नोकरीत बदल, नवीन जबाबदारी किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नवीन नेटवर्क किंवा संपर्कामुळे करिअर लब्धी मिळेल. गुंतवणूक व यश, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, सोना, प्रॉपर्टी किंवा डिजिटल क्षेत्रात गुंतवणूक करताना लाभ मिळण्याची संधी असणार आहे. दीर्घकालीन योजनांसाठी योग्य सल्ला मिळेल आणि पैसे सुरक्षित राहून वाढू शकतील. आर्थिक नियोजन करताना आत्मविश्वास वाढेल आणि खर्च सुद्धा कमी होतील. खर्च बचत यामध्ये संतुलन राखता येईल. कर्जमुक्ती आणि स्थिरता फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल. अनावश्यक खर्च कमी करून आवश्यक क्षेत्रात गुंतवणूक करण्याची योजना आखता येईल. आर्थिक अडचणी निर्माण करून घर, शिक्षण किंवा वैद्यकीय गरजा भागवता येतील. अचानक मिळणारे लाभ जसे की बोनस, वारसा, लॉटरी किंवा इतर अनपेक्षित स्रोतांमधून पैसा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक अडथळे दूर होऊन नवीन प्रकल्प सुरू करण्याची पुंजी मिळू शकते. आर्थिक समृद्धी आत्मविश्वास आणि मानसिक समाधान वाढते. संधीचा दरवाजा कोणते क्षेत्र फुले होणार आहेत? नंबर 1 आहे व्यवसाय, नवे भागीदार, प्रकल्प, नफा मिळण्याची संधी असणार आहे. नंबर 2 आहे शिक्षण किंवा कौशल्य. नवीन कोर्स, प्रशिक्षण व नवे ज्ञान मिळण्याची संधी सुद्धा आता असणार आहे. नंबर 3 आहे गुंतवणूक, शेअर बाजार, रिअल इस्टेट यामध्ये आर्थिक लाभ मिळेल. नंबर 4 आहे घर किंवा वाहन खरेदी दीर्घकाळाच्या योजना आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. नंबर 5 आहे संपत्तीचे संरक्षण, योग्य आर्थिक व्यवस्थापन आणि संपत्ती टिकवता येईल. सावधगिरी, कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. जरी हा काळ खूप शुभ असला तरी योग्य काळजी न घेतल्यास संधी येऊ शकते व नुकसान सुद्धा होऊ शकते. खालील गोष्टीकडे तुम्हाला विशेषतः लक्ष द्यायचं आहे. घाईघाईत निर्णय घेऊ नका. प्रत्येक संधी सोनेरी वाटली तरी तपासून पाहायला हवं. नफ्याच्या लोभाने अनपेक्षित धोके घेऊ नका. आर्थिक व्यवहार करताना तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या. कागदपत्रे किंवा करार तपासूनच पुढे जा. नोकरी किंवा व्यवसायातील करार अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक व्यवहारासाठी स्पष्ट नसतील तर भविष्यात आवश्यक कागदपत्रे, परवानगी, कर योजना यांसारखा सखोल अभ्यास करा. नोंदणी करा. भरणे वेळेवर करा. संबंध चांगले ठेवा. सावध राहा आणि आर्थिक लाभाच्या मागे जाऊन नाते खराब होऊ देऊ नका. गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे संवाद ठेवणे आवश्यक आहे. अति आत्मविश्वासाने तज्ज्ञांचा सल्ला नाकारणे टाळा.
आत्मविश्वास किंवा अहंकार यामधले संतुलन राखा. यश मिळाल्यानंतर स्वतःला श्रेष्ठ समजू नका. नम्रतेने पुढे जा. संयम राखल्यास दीर्घकालीन लाभ मिळतील. नकारात्मक विचार आणि भीतीवर मात करून सकारात्मक ऊर्जा जोपासा. आरोग्याकडेही लक्ष द्या. आर्थिक धावपळीमुळे मानसिक व शारीरिक थकवा येऊ शकतो. वेळेवर आहार, विश्रांती व ध्यान यावर भर द्या. 21 सप्टेंबर 2025 हा दिवस तुमच्या आर्थिक जीवनासाठी नवा अध्याय सुरू करणारा ठरणार आहे. संधीचा दरवाजा उघडला असला तरी सावधगिरी बाळगणे व संयम निर्माण ठेवणे हे खूप तितकंच आवश्यक आहे. योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यामुळे तुम्ही आर्थिक स्थिरता व सुख समृद्धी तुम्हाला यामुळे मिळू शकते. त्यामुळे तुम्ही आत्मविश्वास व सकारात्मक विचार नक्की ठेवा. आता तयारी करा. संधी तुमच्या दारात येईल आणि योग्य दिशा सहज. त्यामुळे तुम्हाला यश तुमच्या हातात नक्कीच येईल. आता काही उपाय आहेत. हे उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील. उपाय काय करायचे आहेत हे आता बघूया. पहिला उपाय आहे, दर शनिवारी देवाला तेल अर्पण करायचं आहे. घटस्थापनेच्या दिवशी पवित्र होऊन स्नान करून नवीन सुरुवात करा. घरात सकारात्मक विचार ठेवा. रोज सकाळी ध्यानधारणा, प्राणायाम करा. कुंभ राशीच्या लोकांना हा काळ तुमच्या आयुष्यातील नवीन परिवर्तन सुरू करणारा असणार आहे. त्यामुळे तुम्ही सकारात्मक विचाराने पुढे चला. सर्व वर्ष तुम्ही कितीही केअर करते लोकांना हा काळ तुमचे नवीन पर्वत सुरू करणारा असणार आहे. अनेक वर्ष तुम्ही मनात साठवलेली स्वप्ने, योजनांचे धागे आता प्रयत्न होण्याच्या मार्गावर आहेत. 21 सप्टेंबरचा दिवस तुमच्यासाठी केवळ एक सणाचा दिवस नाही, तर तो संधीचा सुद्धा दिवस असणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या संधीचं सोनं करायला विसरू नका. तुमच्या जीवनात आर्थिक स्थिरता निर्माण होणे खूप तितकंच आवश्यक आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमची आर्थिक स्थिरता सुद्धा होणार आहे. कौटुंबिक आनंद व मानसिक शांततेचा अनुभव सुद्धा येईल. पण लक्षात ठेवा, यश फक्त योगाचा परिणाम नसतो, तर तो तुमच्या मेहनतीचा संयम व समजूतदारपणा देखील असतो. म्हणूनच आत्मविश्वास ठेवा, पण अहंकार नक्कीच टाळा. नवीन सुरुवात करताना योग्य नियोजन करा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि प्रत्येक पावलांवर तयारीत राहा. या काळात तुम्हाला मिळणाऱ्या संधींना ओळखता आलं पाहिजे. त्यांचे जास्तीत जास्त उपयोग करून घ्या आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. आर्थिक बरोबर मानसिक समाधान सुद्धा आणि प्रगती ही तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणारी असणार आहे. तुमच्या स्वप्नांचे दरवाजे आता उघडले आहेत. फक्त त्यात प्रवेश करण्यासाठी सहज जाता आलं पाहिजे. ध्येय हे आवश्यक आहे. हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आणि ध्येय, संयम, सकारात्मक विचारांनी तुम्हाला यशाचा नवीन इतिहास तुम्ही आता लिहायला तयार राहा. तुमचा नशिबाचा नवीन अध्याय सुरू होत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.